सह्याद्रीच्या पायथ्याशी धूळ उडवत आदिलशाहीची फौज पुढे सरकत होती. त्यांच्या आघाडीवर होता बलाढ्य सरदार बहलोल खान. मराठ्यांसाठी मोठा धोका होता. तेव्हा समोर उभे ठाकले सरसेनापती प्रतापराव गुजर, छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू, निडर आणि स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणारे योद्धे. महाराजांचा आदेश स्पष्ट होता, जोपर्यंत शत्रूची संपूर्ण माहिती येत नाही तोपर्यंत थेट युद्ध नको. पण प्रतापरावांनी पाहिलं, शत्रू मराठा गावांवर अत्याचार करत होता. स्वराज्याची माती आक्रोश करत होती. क्षणाचाही विलंब न करता प्रतापराव पुढे सरसावले. मोजकेच सहकारी पण छातीभर धैर्य. हर हर महादेव हा नारा घुमला आणि प्रतापरावांनी थेट बहलोल खानावर झडप घातली. संख्येने कमी असूनही मराठ्यांची तलवार विजेसारखीच चमकली. प्रत्येक वारात स्वराज्याची शपथ होती. शेवटी शत्रूंच्या प्रचंड वेड्यात प्रतापराव वीरगतीला प्राप्त झाले. पण त्यांनी दाखवून दिलं, स्वराज्य जपण्यासाठी आदेशापेक्षा मोठं असतं कर्तव्य, आणि कर्तव्य निभवणारा योद्धा कधीच मरत नाही. प्रतापराव गुजर नाव नाही, तो शौर्याचा इतिहास आहे. जय शिवराय, जय शंभूराजे.